कबूतरखान्याबाबत राज ठाकरे यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे। कबूतरखान्याबाबत हायकोर्टाचा निर्णयाचं मान राखला पाहिजे। कोर्टाच्या आदेशानंतरही कबूतरांना खाऊ घालतायत, मग कारवाई झालीच पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। कबूतरांमुळे काय होतं हे डॉक्टरांनी सांगितलंय। जैन समाजाच्या आंदोलकांवर कारवाई का नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। लोढा मंत्री आहेत, कुठल्या एका समाजाचे नाहीत। लोढांनी कुणाची बाजू घेऊ नये असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईतील कबूतरखान्यांवरून वाद पेटलेला होता आणि यावर आता राज ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। तर जैन समाजाने जे आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस कारवाई का झाली नाही असाही सवाल त्यांनी केलेला आहे। हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे, तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं। त्यांना समजलं पाहिजे। दोन, कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात। ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन, त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी पण समजून केलं। ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, जी कारवाई झाली नाही। लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का? लोढा मंत्री आहेत, कुठच्या समाजाचे मंत्री नाही आहेत ते। त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिऱ्या काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे।